सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे, ज्याच्यामध्ये मुंबई पोलीसची लेखी परीक्षा कधी होईल, 5 तारखेला होईल का, हॉल तिकीट कधी येतील, 11-12 तारखेला होईल का वगैरे वगैरे सगळे विश्लेषण त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे। आणि आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे की काल MPSCने विविध जे काही पदभरती आहे त्याच्या पाठीमागच्या त्यांना एक वर्ष वयवाढ दिलेले आहे, ज्याच्यामध्ये गृह विभागाचा सुद्धा विषय आहे। सो गृह विभागाला जर विविध पदांना 1 वर्ष वयवाढ दिली असेल तर मग पोलीस भरतीला देणार का, कारण की पोलीस भरती सुद्धा गृह विभागातीलच एक घटक आहे। सो अशा पद्धतीनं त्या घटकाला सुद्धा वयवाढ देणार का, याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे। आणि नवीन पोलीस भरती पडेल का लगेच, किंवा याचा काही परिणाम पुढे भरतीवर होईल का, याचं संपूर्ण विश्लेषण आताच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। सकाळचा व्हिडिओ जो आहे, जे की मुंबईची लेखी परीक्षेबद्दल जे काही विविध प्रश्न होते त्याच्यावरती महत्त्वाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे। तुम्ही जर ते पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। आता खूप महत्त्वाचा विषय जो मगाशी सांगितलं तुम्हाला की MPSCनं गृह विभागातील काही पदांना वयवाढ दिलेले आहे, तर ती कोणती पदे आहेत, गृह विभागातील कोणते पद आहेत आणि त्याच्यासोबत त्यांचा GR काय सांगतोय, जो 26 तारखेला आला। 26 डिसेंबरला सुद्धा एक GR आला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं की 1 जानेवारी 2024 ते 20 तारीख म्हणजे आपला जो GR आहे, त्यांनी जो GR दिलेला होता वयवाढीचा 1 वर्षाचा, तो GR येऊपर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत, ज्या दिवशी GR आला 20 तारखेपर्यंतचा, त्या दिवशीपर्यंतच्या जेवढ्या काही पदभरती आहेत MPSC मार्फत घेण्यात आलेल्या त्या सर्वांना 1 वर्ष वयवाढ देण्यात येणार आहे। सो त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय, त्यांनी GR मध्ये सांगितलं की 1 वर्ष शिथिलता देण्यात येणार आहे। तो विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं होतं। मग त्याच्यावरती पोलीस भरतीवरती काय इफेक्ट होणार हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं। आणि तदनंतर 26 डिसेंबरला म्हणजे कालच एक GR आला खूप महत्त्वाचा, त्याच्यामध्ये काय दिलंय याचं संपूर्ण विश्लेषण आपण बघायचं आहे। गृह विभागातील कोणते पद आहेत हे सुद्धा बघायचं आणि इतर विभागातील जे काही पद आहेत त्याचं सुद्धा बघायचं। आणि त्याच पद्धतीनं मग पोलीस भरतीवरती याचा काय इफेक्ट होणार आहे, किंवा पोलीस भरती पडेल का, किंवा पोलीस भरतीला किती वयवाढ भेटेल, किंवा पोलीस भरतीला वयवाढ भेटणार आहे की नाही होणार, आणि संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे। सुरुवातीला एक विनंती करतोय, या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तुम्हाला एक सबस्क्राईब करावं लागतं, आणि त्याच पद्धतीनं हे जे परिपत्रक आहेत किंवा हा जो GR आहे तो सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आता व्हिडिओ झाल्यानंतर मी टाकणार आहे। सो तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करावं लागतील। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल लिंकला टच करा आणि आज जाऊन ग्रुपला जॉईन करा। सो पहिला GR बघूया काय GR मध्ये काय सांगितलंय, आणि तदनंतर संपूर्ण मार्गदर्शन करूयात आपण। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 26 डिसेंबर 2024चा हा GR आहे। शुद्धीपत्रक काढलेला आहे। विषय जे काही वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत, म्हणजे जे वयातून निघून गेलेले आहेत आणि वय ज्यांचं अधिक झाले अशा वयाधिक मुलांना एक शेवटची संधी देण्याबाबत त्यांचा विषय आहे। तर संदर्भ त्यांनी केलेला आहे आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध संवर्गाच्या जाहिराती त्यांनी दिलेल्या आहे, आणि शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग आणि त्याचा नंबर त्यांनी दिलेला आहे, जो 20 डिसेंबर 2024चा जे मगाशी तुम्हाला बोललो त्याचा संदर्भ त्यांनी याला जोडलेला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 1 जानेवारी 2024 पासून शासनाच्या विविध विभागातील विविध संवर्गाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, जे की मगाशी तुम्हाला बोललो की 1 जानेवारी 2024 ते 20 डिसेंबर 2024 पर्यंतच्या तीच पहिल्या ह्याच्यामध्ये आहे की शासनाच्या विविध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध विभागामध्ये जे काही वयवाढीचा विषय आहे त्याच्यावरतीच हा मार्गदर्शन असणार आहे। तर 2024 पासून शासनाच्या विविध विभागातील विविध संवर्गाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त जे काही झाल्यानुसार आयोगाकडून विविध संवर्गाच्या जाहिराती तसेच शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहेत। आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भीय दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। जे काही 20 डिसेंबर 2024चा जो शासन निर्णय होता त्याचाच यांनी संदर्भ जोडून पहिल्याच पॅसेजमध्ये त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन थोडक्यात त्याचं दिलेला आहे। दुसरा पॉईंट खूप महत्त्वाचा, प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने निवड प्रक्रियेची कोणतेही टप्पा पार पडले नाही
अशा आयोगाकडून दिनांक 1 जानेवारी 2024 पासून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रकरणी खालील संवर्गाच्या जाहिरातीत अनुसरून विहित कमाल वयोमर्यादा जी आहे 1 वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। फक्त 1 वर्ष वयवाढ देण्यात आलेली आहे MPSC कडून, बाकी अजून कुठेही विषय झालेले नाहीत, ते पुढे मार्गदर्शन करेल। पण आता गृह विभागातील कोणकोणत्या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे ती आपल्याला पाहायचं आहे, त्याचबरोबर इतर विभागातील कोणकोणत्या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग जेथे सहाय्यक ग्रंथालय, संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी गट ब संवर्गाचं नाव आहे आणि विभागाचं नाव आहे उच्च व जे काही तंत्र शिक्षण विभाग आहे त्यांचं। दुसऱ्या विभागाचं नाव आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि संवर्गाचे नाव आहे उपसंचालक महाराष्ट्र भूजल सेवा गट अ साठी। नंतर विभागाचे नाव आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आणि संवर्गाचे नाव आहे विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ साठी। आता गृह विभाग बघा, विभागाचे नाव गृह विभाग आणि गृह विभागामधील विधी सल्लागार गट अ साठी जे काही संवर्गाचं नाव आहे ते विधी सल्लागार यांच्यासाठी त्यांनी हे दिलेले आहे। जे आहे लेवल अ च्या पदभरतीसाठी 1 वर्ष वयवाढ देण्यात आलेले आहे। त्याच पद्धतीनं विभागाचे नाव आहे गृह विभाग विधी अधिकारी गट अ, अशा पद्धतीनं गृह विभागाच्या 2 पदाकरता वयवाढ 1 वर्ष देण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, त्यानंतर आरोग्य विभागाचे 2 आहेत, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, परत गृह विभागातील जे काही विभागाचं नाव आहे ते गृह विभाग आहे आणि संवर्गाचे नाव जे आहे ते बघा संशोधन अधिकारी कारागृह विभाग गट अ, म्हणजे गट अ तील जे काही वरिष्ठ पद आहेत, उच्च पद आहेत, त्यांना सुद्धा 1 वर्ष वयवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर आदिवासी विकास विभाग आहे, अशा पद्धतीनं जे काही महत्त्वाचे विभाग आहेत त्यांना देण्यात आलेले आहे। नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, नगर विकास विभाग आहे, नगर विकास विभागातील 2 पद आहेत, नगर रचनाकार आणि सहाय्यक नगर रचनाकार गट ब चे, अशा पद्धतीनं त्यांना वयवाढ देण्यात आलेली आहे। सो ही जी गृह विभागातील विविध पद आहेत आणि त्याच पद्धतीनं गट अ गट ब ची सुद्धा काही पदं आहेत। सो ह्या MPSCनं गृह विभाग आणि इतर विभागातील जे काही पदभरती आहेत त्यांना वयवाढ देण्यात आलेली आहे। आता विषय मेन मुद्द्यावरती येऊयात की पोलीस भरतीचं कसं होणार सर, पोलीस भरती किंवा सरळ सेवेचं काय विषय होणार सर। लक्षात घ्या, MPSCने जर वयवाढ दिली तर इतर पदभरतीमध्ये सुद्धा 30 मुलं सुद्धा परीक्षा देतात आणि पोलीस भरतीसोबत सुद्धा वनरक्षक असेल किंवा इतर विभाग असतील जे की फिजिकल डिफेन्समध्ये जे काही इतर विभाग आहेत आपले महाराष्ट्र शासनातील, जे की दारूबंदी पोलीस आहे किंवा त्याच पद्धतीने पोलीस भरती आहे, वनरक्षक आहे, अशा पद्धतीनं या पदांसाठी सुद्धा वयवाढ ही दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। पण ह्याच्यासाठी वेगळा GR येणार आहे, ह्याच्यासाठी वेगळा GR येणार आहे आणि जोपर्यंत हा GR येत नाही किंवा सरकार याच्यावरती कोणता तोडगा काढत नाही तोपर्यंत ही पदभरती त्यांनी जे सांगितले मागे, जे की मीडियाला सांगितलेलं होतं विविध अधिकाऱ्यांनी की आम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत नवीन पोलीस भरती पाडणार आहोत आणि त्याच पद्धतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे त्यांनी सांगितले की आम्ही पुढच्या 100 दिवसामध्ये 1.5 लाख पदभरतीचं नियोजन करणार आहे आणि आता जवळजवळ 15 दिवस झाले, जवळजवळ 300 ते 400 जागांची पदभरती पडलेली आहे। अजून कोणत्या पद्धतीनं एवढा फ्लो वाढलेला नाही पदभरतीचा, याची नोंद घ्यायची आहे। सो आता हे झालं MPSCचं। सर पोलीस भरतीवरती काय होणार, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल आणि इतर दारूबंदी पोलीस असेल किंवा इतर राज्य उत्पादन शुल्कमधले जे काही पदं आहेत, रिक्त पदे सुद्धा समोर आलेले आहेत, विविध पदे सुद्धा समोर आलेले आहेत, तर ह्या पदभरतीसाठी याचा काय उपयोग होईल का, तर एक लक्षात ठेवायचं, एक त्यांची चाल का आले महाराष्ट्र सरकारची आताच्या की त्यांनी 1 वर्ष वयवाढ दिलेली आहे आणि सरळ सेवेला सुद्धा माझ्या अभ्यासानुसार ही 1 वर्ष वयवाढ देणार आहे, जी तुटपुंजी असेल, कमीत कमी 2 वर्ष वयवाढ ही द्यायला पाहिजे होती। कारण की ज्या मुलांनी आंदोलन केलेलं होतं त्यांना हे श्रेय सगळं जाते, अजून पण सांगतोय, बाकी आम्ही कोणी घेणार नाही याचं श्रेय, पण मुलांना जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये 2 वर्ष 3 वर्ष वयवाढीचा विषय होता, ती मुलं सहभागी झाली होती आणि त्याच्यामुळंच त्या मुलांना किंवा हे जे वयवाढीचा विषय आहे त्या वयवाढीच्या विषयावरती सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी ऑन मीडिया सांगितलं होतं की आम्ही या मुलांना संधी देणार आहोत, ती आचारसंहितेच्या अगोदर पडणारी भरती असेल 2024ची, त्याच्यामध्ये आम्ही 9000 जागांचा समावेश करणार आहे, त्या मुलांना याच्यामध्ये या भरतीमध्ये या पदभरतीमध्ये आम्ही त्यांना संधी देणार आहोत। आचारसंहिता झाली, निवडणूक झाल्या, सत्ता स्थापन झाली, महाराष्ट्र मुख्यमंत्री पण झाले, पण अजून पद्धतीनं गृह विभागाचे प्रमुख पण झाले, पण अजून कोणत्याही पद्धतीनं या मुलांना वयवाढ भेटलेली नाही।
परत हा विषय अशा पद्धतीने आहे की आता डिसेंबर आला जवळ, हे वर्षसुद्धा वयवाढ किंवा हे वर्ष ज्या मुलांचं गेलं ती सुद्धा मुलं उद्या पेटून उठणार आणि मग मुलांना नुकसान होणार आणि मुलं रस्त्यावर आली तर मग पदभरती पुढं जाणार. हे आधी पण बोललेलं होतं आणि आता सुद्धा बोलतोय. पण सरकारनं 1-2 मीटिंग फक्त झालेल्या आहेत, याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं तोडगा अजूनही काढलेला नाही आणि तोडगा निघाला असता तर पदभरतीला एवढा वेळ लागला नसता, याची नोंद घ्यायची आहे. सो वयवाढीचा एक विषय खूप महत्त्वाचा आणि त्याचबरोबर रिक्त जागेचा अहवाल आणि संभाव्य रिक्त जागेचा अहवाल या त्रुटीमुळं ही पदभरती अडकून पडलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो जे काही MPSCच्या धर्तीवरती वयवाढ भेटेल का इतर संवर्गामध्ये, इतर विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या, तर 100% आपण सगळेजण बघा, MPSC करणारा मुलगा सरळ सेवेची सुद्धा परीक्षा देत असतोय, सरळ सेवा देणारा MPSC सुद्धा परीक्षा देत असतोय. हे प्रमाण कमी जास्त असलं तरी सुद्धा इकडे तिकडे एक्झाम देतात मुलं. तो त्यांचा अधिकार आहे आणि एकाला जर संधी दिली तर दुसऱ्याला संधी द्यायलाच लागेल, हा नियम लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं सरळ सेवेच्या भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय की ही वयवाढ आहे, ती वयवाढ 100% भेटणार. फक्त याच्यावरती वेगळा JR येणार, शुद्धीपत्रक येतील किंवा सेवा प्रवेश नियमामध्ये ह्या सगळ्या अटी घातल्या जातील. अशा पद्धतीनं आम्ही या काळामध्ये कोरोनाचा पिरियड असेल आणि त्याच पद्धतीनं विधानसभा इलेक्शन असेल, आचारसंहिता असेल आणि त्याच पद्धतीने विविध मोर्चे असतील, आंदोलन असतील, मराठा आरक्षणाचा विषय असेल, याच्यामुळं पदभरतीला वेळ लागला आणि आम्हाला या मुलांना 1 वर्ष वयवाढ देण्यात येणार आहे. हे JR येणारच आहे, त्याचा विषयच नाही आहे. पण माझ्या अभ्यासानुसार ह्या 2 वर्ष वयवाढ ह्या मुलांना भेटायला पाहिजे, कारण की वय हे असंच 2024 हे असंच गेलं, 2024 हे असंच गेलं, लक्षात ठेवा. सो मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. जर MPSC सारखं जर वयवाढ दिली तर पोलीस भरती करणारी जी काही 2-2 वर्ष 1.5 वर्ष जी मुलं आहेत, जी वाट बघत होती शेवटच्या संधीची, त्या मुलांचं नुकसान या वयवाढीच्या मुद्द्यामध्ये 100% होणार, हे म्हणतात. त्यामुळं या MPSCच्या JR वरती किंवा MPSCने 1 वर्ष वयवाढ दिली तर पुढं काय होणार, सर प्लीज मार्गदर्शन करा. तर मार्गदर्शन पूर्णपणे केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं पुढं ही सगळी घटना स्टेप बाय स्टेप होत राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो आज संध्याकाळी खूप महत्त्वाचा विषय आहे की मुंबईची लेखी परीक्षेबद्दल आपण लाईव्ह येतोय 9 ते 10 वाजेपर्यंत. सो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं आपली जर माहिती तुम्हाला, मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल की MPSCचं कोणत्या विभागातील कोणत्या संवर्गातील जे काही पदे आहेत त्यांना वयवाढ दिलेली आहे आणि गृह विभागातील पोलीस भरतीला वयवाढ भेटणार का आणि भेटली तर किती भेटणार आणि ती कधी भेटेल आणि भेटली तर लगेच भेटली तर मग भरती लगेच पडणार का, हा विषय. आणि जर याच्यामध्ये प्रॉब्लेम आले तर भरती पुढे जाणार का, याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला मी केलेलं आहे. आणि जागा बघायला गेलं तर जागा मी याच्या आधी पण सांगितलेली आणि आता पण बोलतोय, लय ते 9,000 ते 10,000 पर्यंत ह्या जागा जाऊ शकतात. जागा मोठ्या प्रमाणात रिक्त जरी असल्या तरी सुद्धा चालू वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा ह्या सगळ्या पकडूनच ही पदभरती पडेल. अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती विचार करेल आणि एकंदरीत बैठक बसतील, राज्य सरकार विचार करणार, प्रमुख विचार करणार, वरिष्ठ अधिकारी विचार करणार, किती जागेला परमिशन द्यायची, सगळा विषय ह्या त्यांच्या हातात आहे. सो कमीत कमी 9 ते 10,000 जागांची भरती ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडेल, याची नोंद घ्यायची आहे. फक्त याच्यामध्ये 2-3 जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मगापासून मी क्लिअर केलेले आहेत आणि तेच प्रॉब्लेम या पोलीस भरतीसाठी येत आहेत, याची नोंद घ्यायची आहे. सो आतापासून तयारी करा. पुढे पदभरती 2 महिने जरी असली तरी सुद्धा 2 महिने आपल्यासाठी जास्त नाही, लक्षात ठेवायचं. सो लेखी असेल, त्याच पद्धती फिजिकल असेल, योग्य ती जोड घाला, योग्य ती रेशो बघा. या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील किती विद्यार्थी आहेत एका जागेसाठी, हा सुद्धा विचार करा. एवढी मोठी स्पर्धा असताना आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सगळं नियोजन करा. आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचं ह्याचं सुद्धा सगळं नियोजन करा आणि पुढच्या 3-4 महिन्याचं टाइम टेबल शेड्यूल करा आजपासून आणि उठा आणि चालायला लागा आणि ग्राउंड करा, अभ्यास करा. एवढ्याच गोष्टी करा. पुढच्या 3-4 महिन्यासाठी येणारं यश हे तुमचं असेल, एवढं लक्षात ठेवायचं. सो माहिती आवडली असेल तर लाईक करा. त्याच पद्धतीनं आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जिथं आपलं आता हे दोन्ही शुद्धीपत्रक जे आहेत ते टाकून देतोय. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी, प्रॅक्टिससाठी, अभ्यासासाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.